थोडी घाई करायची, स्पीडअप. आणि गावठी पेंटा पाहिजे संघ अक्षय भोईर विनंती करतोय, घाई करा, लवकरात लवकर सतरक्षण सजून घ्या. आणि विनंती करतोय शिवांश 11 लवकरात लवकर. महेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये. बॅट्समन कोणताही बॅट्समन असू द्या, कोणत्याही संघाचा, ज्याने षटकार टोकला त्यांना 100 रुपयाचं बक्षीस आणि षटकार हॅट्रिक करिता 500 रुपये बक्षीस महेश पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद, बक्षीस जाते महेश पाटील. चला बॉल पाठवून द्यायचा आहे लवकरात लवकर. बॉल बॉक्स चला बॉल पाठवून द्यायचे. बॉल पाठवा. चला मॅच चालू करायचंय. पंच आपण देखील जायचं आहे. चला सुरुवात करूया पुन्हा एकदा आपण नवीन सामन्याला, एक निर्णायक सामन्याला. शिवांश 11 वर्सेस गावदेवी एंटरप्राइजेस. कोण होईल या सामन्याचा विजेता, कोणता संघ पुढे जाईल हे पाहावं लागेल. दोन्ही संघांना निर्णायक सामना. चला राजेश सातवे समोर, एक मातब्बर फलंदाज, एक जुना जाणता खेळाडू आहे. समोर निवास असतील गोलंदाजीच्या मार्गपटलावरती. आणि राजेश सातवे यांच्या जोडीला जो बघतोय आपण बॅटर प्रल्हाद. चला सुरुवात करण्याकरता पहिला बॉल. सुरुवात करतील पंच. सुरुवात करा सामन्याला. पहिला बॉल थोडासा चेंडून खोलवर टप्पा काटलाय आणि मग डॉट बॉलची उद्घोषणा होईल. कुठली धाव येणार नाही, खातं ओपन झाला नाहीये. म्हणजे पहिला बॉल त्या ठिकाणी निर्णायक पडलाय. हेमंतजी पष्टे यांच्याकडनं बक्षीस असेल. गणेश भाकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. जर चेंडू पकडला तरी देखील हेमंतजी पष्टे यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. 100 रुपये. चला पहिला बॉल तर निर्णायक पडलाय, डॉट बॉल. दुसरा बॉल बघूयात. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. त्या ठिकाणी बघू शकाल झेल सोडलाय. झेल तुम्ही सोडताय कोणाचा, तर राजेश सातवी सारख्या मातबर फलंदाजाला, ज्यानं अनेक या वाडा तालुक्यामध्ये ग्राउंड गाजवलेत, अनेक मैदानं गाजवलेत. आणि मग या लीग मध्ये आपण खेळताय, आपल्या होम ग्राउंडवर करता, मग त्याला जीवनदान देता कसं? मग आता राजेश सातवीला जीवनदान दिल्यानंतर मग आता त्या फलंदाज कदाचित मग आपल्याकरिता तो थोडासा मागुडा ठरू शकतोय. परंतु निवासनं अप्रतिम चेंडू टाकला. एक धाव. यावेळेला प्रल्हादच्या बॅटमधनं चांगला फटका आहे. चेंडूचा पाठलाग होईल का पाहावा लागणार आहे. 1 बाउन्स वगैरे चेंडू निघून गेलाय. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय खणखणीत चौकार. 4. प्रल्हादच्या बॅटमध्ये खणखणीत चौकार बघायला मिळतोय स्क्वेअर लेग साईडला निवासच्या पुढच्या चेंडूवर. आपल्याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मनसुबा. यावेळेला झेल होतोय. ओहो 100 रुपये मिळत आहेत हेमंतजी पष्टे यांच्याकडनं. बॉल निस्ता अडवला नाही तर कॅच घेतला तर गणेश भाकरे सरांना त्या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस मिळतंय हेमंतजी पष्टे यांच्या माध्यमातून. विकेट आली आहे, परंतु गोलंदाजाला देखील आपण मनोबल वाढवलं पाहिजे. गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतोय, तर निवास यांच्या माध्यमातून तो विकेट मिळतोय. चला प्रल्हाद या ठिकाणी बाद होतील. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. त्याची जागा चालवण्याकरता आता देवीदास शेळके स्वतःहून पुढे जाताना बघतायत. चला आपण निश्चित रूपानं
चला नवीन बॅटर देवीदासला बघणार आहोत बॅटिंग स्टान्स वरती. चला लगेच आपण सुरुवात करायची आहे. सुरुवात करा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला नाहीये. चेंडूनं दिशा बदलले. चेंडू आतमध्ये असेल. पंच क्षमा मागतायत कदाचित, परंतु एक धाव ते डिक्लेअर झोन मध्ये जात नसताना तरी देखील पळून पूर्ण केली आहे. तर एका धावेने धाव फलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोर बोर्ड टीम शिवांश 11. चला इथून सुरुवात करण्याकरता पुन्हा एकदा आपण निवासला बघतोय. चांगला मारा करतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. एक चौकार तर गमावलाय, पण राजेश सातवीला पुन्हा तो गोलंदाज. यावेळेला झेल होईल का पाहावं लागणार आहे. वा काय फिल्डिंग होती. राजेश सातवीला पुन्हा एकदा मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. मोठा फटका हाणून देत नाहीये, कुठेतरी मोठा फटका खर्च करत नाहीये षटकामधून. ओव्हर त्या ठिकाणी समाप्त होते. कारण महत्वाचा सामना आहे, निर्णायक सामना. जे वारंवार मी आपल्याला कळवतोय की जेव्हा टॉस करण्याकरता आम्ही जेव्हा गेलो होतो दोन्ही कर्णधारांना विचारलं, तेव्हा दोन्ही कर्णधार आम्हाला बोलले की आमच्याकरिता हा सामना खूप जास्त निर्णायक आहे. मग आता तुम्हाला या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार. डू ऑर डाय, जे महत्वाचा सामना आहे, ज्याला आपण म्हणतोय जेव्हा आपण कबड्डीमध्ये आपण जातो जेव्हा तिसरी रेड टाकत असतो ना, जेव्हा तिसरी रेड आपण 2 रेड खाली टाकतो, त्यानंतर तिसरी रेड जेव्हा आपण टाकण्याकरता जात असतो ना, ती डू ऑर डाय असते. म्हणजे त्या रेडमध्ये आपण खाली पुन्हा येऊ शकत नाही. जर खाली आलात तर मग तो रेडर बाद असतो. त्याच पद्धतीने आता आपल्या संघाकरता आपण जर खाली आलात, आपण हरलात, मग या टुर्नामेंट मधला आपला प्रवास बंद. चला सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण वळूयात क्रिकेटच्या मैदानामध्ये. या मुसारणेकरांच्या प्रीमियर लीग मध्ये 2026 मध्ये अक्षय भोईर येथील मारा करण्याकरता ओव्हर क्रमांक 2. तर पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 7. या वेळेला हळूवारपणे चेंडू टाकलाय. डॉट बॉलची उद्घोषणा. महेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं बक्षीस असेल. प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे महेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना या ठिकाणी बक्षीस दिलं जात आहे. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला टोटावलाय. पहिली धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा मनसुबा होईल का विकेट करिता. कुठेतरी संधी उपलब्ध झाले होते. देवीदास त्या ठिकाणी कुठेतरी बाद झाला असता, परंतु चुकीचा चेंडू आणि एक चुकीची फेक ती तुमच्या सामन्याकरता तुमच्या संघाकरता ती चुकीची आणि थोडीशी महागडी गोष्ट ठरू शकते. यावेळेला चला लवकरात लवकर आपण 2 बॉलचा खेळ झालाय त्या ठिकाणी बघू शकाल. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडूला टोटवलाय. चेंडू चाललाय दणदण करत. खेळाडू आहे. दुसरी धाव होईल पूर्ण. राजेश सातवे यांच्या माध्यमातून. वा काय बॅटिंग आणि काय रनिंग बघायला मिळते. चांगली रनिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हे अक्षय भोईर आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. अचूकपणे टप्पा ठेवण्याचा मनसुबा. यावेळेला थोडासा बॅटमधनं उसळी घेऊन चेंडू बाहेर गेलाय. डॉट बॉलची उद्घोषणा पुन्हा एकदा. राजेश सातवे काहीतरी बॅटर्सला देवीदासला कळवतायत की कदाचित आपण एक बॉल डॉट झालो ना तर मग आपल्या संघाकरता ती परवडणारी गोष्ट नाहीये. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं किंवा महत्वाचे जे षटकं आहेत तिथं आपण एक हळूवारपणे खेळ चांगला केला पाहिजे. यावेळेला चेंडूला उडवलाय, परंतु ऑफ साइडला कव्हर रिजन मध्ये तिथे खेळाडू नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील होतीये पूर्ण. तिसऱ्या धावेचा मनसुबा तो होणार नाहीये. 2 धावांच्या बढतीनंतर धाव फलक टीम पोहोचले शिवांश 11 12 या आकड्यावरती आहे. चला शेवटचा आणि अंतिम बॉल जो अक्षय भोईर टाकण्याकरिता सज्ज होतील. हेमंत पष्टे यांच्याकडनं बक्षीस लागले. सुनील शेळके यांनी जर झेल घेतला तरी 100 रुपयाचं बक्षीस. आता पंचांचं बोट आकाशाकडे आणि देवीदास शेळके बरोबर सापडलेत विकेटच्या मधोमध. आता खेळाडू होईल बाद. बॅक टू पवेलियन.
चला पंचांना पाणी पाठवून द्यायचंय, लवकरात लवकर पंचांना पाणी पाठवून द्या. रखरखत्या उन्हामध्ये पंच उभे आहेत ना, मग पंचांना आपण पाण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. पंच असोत, आमचे स्कोरर रायटर असोत, कॉमेंटेटर असोत, किंवा युट्यूबर लाईव्ह असोत, किंवा डीजे मास्टर असोत, सर्वांना आपल्या कमिटी माध्यमातून सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. यावेळेला पंचांना आपण प्रथमतः पाणी पाठवून द्या. धावत जायचंय, लवकरात लवकर धावत जा. स्वप्नील शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅचचे या ठिकाणी बक्षीसदाते उपस्थित आहेत. मी विनंती करतोय साहेबांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या कमिटीच्या माध्यमातून आपलं देखील आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. कैलासवासी वामन बांगो पाटील यांच्या स्मरणार्थ फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच करता जी ट्रॉफी आपल्याकरता आले आणि ते बक्षीसदाते या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. चला आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा सामन्याला. ऋतुराज सुरुवात करण्याकरता गोलंदाज. चला सुरुवात करतो आपण. स्वप्नील शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, जे कैलासवासी वामन बांगो शेळके यांच्या स्मरणार्थ फायनल मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी त्यांनी आपल्याला दिली आहे. स्वप्नील शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित, मनापासून धन्यवाद या कमिटीच्या माध्यमातून. चला षटक क्रमांक 3. यावेळेला बॅटची अल्ट्रा आहे, झेल होईल का, पाहावा लागणार आहे. खेळाडू थोडा चेंडू पासून दूर, दुसऱ्या धावेचा मनसुबा. चेंडू गेलाय एक धावे करिता. थोडेसे चढाक्षेप पद्धतीने तो खेळाडू पॉईंटच्या रिझर्व मध्ये उभा आहे, पण तो चेंडूला थांबवत नाहीये. कदाचित मग 2 धावा गेल्या असत्या जर चेंडू थांबवला असता, परंतु एक धावेमध्ये त्यानं चेंडू जाणं पसंत केल्या. चला पहिला बॉल ऋतुराजनं टाकला, त्यावर एक धाव ती आले राजेश सातवे. जिथून सुरुवात करण्याकरता पुन्हा बघू शकाल धावसंख्या फलकावरती 13 लागले, 13. यावेळेला फटका चांगला, आता बॉल थांबणार नाहीये. आलेला राजेश सातवीचा ब्रँड स्ट्रोक, षटकार 6. तर महेश पाटील यांच्याकडनं षटकाराकरता 100 रुपयाचं बक्षीस राजेश सातवे यांना येत आहे. चला ऋतुराजनं षटकार गमावला, म्हणजे कुठेतरी धावसंख्या यायला सुरुवात झाली. 2 षटकांमध्ये धावसंख्या पूर्णपणे थांबली होती. आता एका षटकारानं आता धावसंख्या पुन्हा एकदा आपली गाडी रुलावर येते. यावेळेला पुन्हा एकदा चांगला डॉट बॉल. काय दर्जेदार चेंडू टाकला जातोय ऋतुराजच्या माध्यमातून, परंतु विकेट किपर आहे त्याच्याकडनं तो चेंडू अडवायला हवा होता, परंतु विकेट किपर तेवढा चाणाक्ष असलं पाहिजे. चेंडू 3 झालेत, षटकामधून 3 चेंडू ऋतुराजचे आतापर्यंत फेस झालेत. आणि जर विकेट यष्ट्या जर उडवल्या गेल्या ऋतुराजनं, तर महेश पाटील यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस. यावेळेला फटका चांगला, त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये, निघून चाललाय. पुन्हा एकदा 6 षटकार. धावसंख्या फलकावरती 25 लागले, 25 ऑन स्कोर बोर्ड. टीम शिवांश इलेव्हन आणि हेमंत पष्टे यांच्याकडनं देखील राजेश सातवे करिता हे षटकाराकरिता 100 रुपये, म्हणजे 200 रुपयाचं बक्षीस जे आमच्यापर्यंत पोहोचायला. चला 4 चेंडू मध्ये ऋतुराज 2 षटकार गमावतोय. ऋतुराजला आता चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार आहे. जेव्हा आपण जीवनदान देतो ना खेळाडूला, चांगल्या मातब्बर फलंदाजाला, तेव्हा कुठेतरी आपल्या संघाकरता ती महत्वाची गोष्ट नसते. कदाचित पुन्हा एकदा हवाई हल्ला, झेल आहे का पाहावं लागणार आहे. झेल होतोय, काय दर्जेदार कॅच होतोय. या ठिकाणी बघाल राजेश सातवे यांना आउट केलं गेलंय.
जाळं आखलंय आणि मोठा फटका खेळण्यापासून थोडासा आता वंचित राहिला खेळाडू बाद बागटे पवालन. तर सुरुवात झाली बघू शकता राजेश सातवी या ठिकाणी बाद होत आहेत. चला नवीन बॅटर फास्ट. तिसरा गडी बाद होतोय शिवांश इलेव्हन संघाचा राजेश सातवीच्या माध्यमातून. चला लवकरात लवकर आपण देखील पुढचा बॅटर पाठवायचा आहे. नौका बॅटर धावत स्पीडअप करत जायचं आहे. कमॉन काही करत जायचं आहे. धावत संख्या फलकावरती आहे 25 25 धावा. जिथे 2 षटकामध्ये धावा कमी होत्या ना तिथे राजेश सातवीनं 2 फटक्यामध्ये पूर्णपणे धावत संख्या कव्हर केली आणि मग आता तिसरा फटका खेळत असताना तो बाद झाला. चला आपण शेवटचा बॉल टाकायचा आहे. ऋतुराज षटक क्रमांक 3 जो हाताळतोय आणि शेवटचा बॉल टाकण्याकरता तो सज्ज झाला आणि नवीन बॅटर आपण बघू शकता आदित्य. यावेळेला झेलची संधी झेल यावेळेला घेतला जातोय. गणेश भाकरे यांनी झेल घेतलाय. ज्यांच्या हातामध्ये एकही चेंडू थांबत नव्हता आता हेमंत पष्टे यांच्याकडून या झेल करिता गणेश भाकरे करिता 100 बक्षीस. चला षटक संपलंय 3 क्रमांकाचं आणि आपण लगेच गोलंदाज मार्गपटलावरती आणायचंय. बॉलिंग स्टान्स वरती आणा. चला स्पीडअप करत बॅटर फास्ट जायचंय. 25 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीम शिवांश इलेव्हन 25 धावा 4 विकेट गमावल्यात. 4 विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. चला आपण या ठिकाणी बघू शकाल नवीन गोलंदाज आदित्य. चला सुरुवात करण्याकरता पुन्हा एकदा आपण आदित्यला बघणार आहोत. ते षटक क्रमांक 4 आणि नवीन समोर बॅट्समन आहे अल्पेश आणि जीत. ही जोडी असेल आता या 6 बॉल खेळण्याकरता. या जोडीवर आता पूर्णपणे जिम्मेदारी 10-15 धावा लुटतील का पाहावं लागणार आहे. यावेळेला फटका चांगला समोरच्या दिशेने चेंडूला टोटवलाय. चेंडूला थांबवलाय का थोडेसे मिस फिल्डिंग कव्हर होतंय तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतील बॅट्समन आणि या 2 धावांच्या मदतीनंतर पुन्हा एकदा धाव फलक थोडा पुढे वधारेल. 27 बॅकअप असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण चेंडू रोखण्याकरता मागे येत असतो आउट फिल्डिंग निश्चित रूपाने कमी आहे परंतु पुन्हा एकदा चांगला दर्जेदार स्ट्रोक आहे. हवेत बॉल झेल कोणता खेळाडू घेतोय अक्षय घेतो की येणारा दुसरा खेळाडू. पुन्हा एकदा झेल सोडलाय. 2 धावा पुन्हा मिळतील. 2-2 धावांना घडा भरला जातोय. कुठेतरी 2 निर्णायक सामना आहे ना मग तिथे 1-1 2-2 धावा तेवढ्याच महत्वाच्या ठरल्या जातील. पुन्हा एकदा खेळाडूला जीवनदान दिलं जाते. या 2 धावांच्या मदतीनंतर धाव फलक शिवांश इलेव्हन 29 चला 29 धाव फलकावरती लागल्यात म्हणजे कुठेतरी चांगली दर्जेदार खेळी आपल्याला बघायला मिळते. यावेळेला हवेत बॉल षटकार आहे की झेल होतो पाहावं लागणार आहे. निवास आहेत त्यांच्याकडनं चुकी होणार नाही. वा आता यावेळेला खेळाडू बाद आणि खेळाडू बाद झाल्यानंतर मग आता नवीन बॅटरला यावं लागणार आहे. चला नवीन बॅटर फास्ट फास्ट लवकरात लवकर घाई करा. चला निर्णायक सामना आहे दोन्ही संघांना कारण या ठिकाणी 29 धावा आहेत तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी बॅटिंग करणं अजून बाकी आहे. जिथे राजेश सातवी देखील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या बॅटर्सला थांबवू शकतात सामन्याला थांबवू शकतात परंतु सामना क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये बराचसा अजून काही घडत असतं परंतु त्या ठिकाणी तुम्हाला चला न्यू बॅट्समन नाव विशाल दिनकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. विशाल पाटील साठी असतील. चला 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. या 3 बॉल मध्ये धाव संख्या 29 वर पोहोचले. बाकीच्या 3 बॉल मध्ये मोठे फटके येतील काय. विशाल पाटील आहे त्या ठिकाणी बॅटिंग करतात चालल्यात. शिवांश इलेव्हन संघाचा बॅट्समन त्या ठिकाणी चाललाय परंतु तुम्हाला त्या ठिकाणी चांगला खेळ तो दर्जेदार खेळ करावा लागणार आहे कारण आपण बघायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये 1-1 ते 2-2 बॉल जे आपल्याला चांगले हिरो बनवतात परंतु तुम्हाला त्या ठिकाणी तसं लक्ष द्यावं लागणार आहे. चला या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये तुम्हाला परिपूर्ण खेळ पूर्ण करायचा आहे. पहिल्या इनिंगला लगाम लावायचा आहे. चला शेवटचे 3 बॉल यावेळेला चेंडूला आपटून टाकला गेलाय. डॉट बॉल
मोठा फटका येत नाहीये. आदित्य तेवढा हुशार गोलंदाज आहे आणि आदित्यला मारणं तेवढंच कठीण आहे, कारण तो चेंडूला थोडीशी उसळी देतोय आणि फलंदाजाच्या थोडासा रडार मधून चेंडूला साईडला काढतोय. आपल्याला डॉट बॉलची उद्घोषणा पाहायला मिळते. 4 क्रमांकाचा चेंडू संपलाय. पुन्हा एकदा चेंडूला टोटल पहिली धाव येते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मनसुबा होईल का पाहावा लागणार आहे. विशाल पाटील आहेत त्या ठिकाणी. त्याच्याकडनं चुकी होतीये परंतु बॅकअप आलाय. निर्णायक सामना आहे. एक एक धावेला महत्व दिलं पाहिजे. आपण टुर्नामेंट खेळताय, डू ऑर डाय मॅच. एक एक रन तुम्हाला सामन्यामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायला खूप सारी मदत करू शकते, परंतु एक एक धाव तुम्ही सोडून जाऊ नका. एक धावेनं धाव फलक 30 लागले. शेवटचा बॉल. चला सुरुवात करतो आपण पुन्हा एकदा. घाई करायची प्लीज. अजून 2 सामने बाकी आहेत आणि 2 सामन्यानंतर येणारे आपले काही सामने या टुर्नामेंटची महत्वाची सामने आहेत. लवकरात लवकर घाई करा. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग साईडला चेंडू टोटावला जातोय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मनसुबा होईल का, चेंडूला थांबवेल का पाहावं लागणार आहे. बॅकअप आहे. फेक होईल एका छोट्या खेळाडूकडनं. मग 3 धावा त्या होतील पूर्ण. या 3 धावांच्या प्रयत्नानंतर यश मिळतंय. 3 धावांनंतर धावफलक समाप्त. या ठिकाणी धावफलक लागते 33 आणि षटक संपेल 4. चला लवकरात लवकर आपण गावदेवी एंटरप्राइजेस संघ लवकरात लवकर आपण बाहेर यायचं आहे आणि विनंती करतोय शिवांश इलेव्हन संघ आपण देखील लवकरात लवकर घाई करत पुढे जायचं आहे. निर्णायक सामना आहे जिथे 24 चेंडू आणि 34 धावा विजयाकरता निर्णायक सामना आहे. अक्षय भोईर आपण लक्षात घ्यायचं आहे. 34 धावा तुम्हाला इथे विजयाकरता आवश्यक असतील. 33 धाव फलकावरती लागल्या शिवांश इलेव्हन संघाच्या. गणेश भाकरे आपण जेल घेतलाय ते बक्षीस घेण्याकरता यायचं आहे. गणेश भाकरे, हेमंतजी पष्टे साहेब आपल्याला बोलवत आहेत. आपण स्टेजवरती यायचं आहे, मंचावरती. या ठिकाणी मायकल भाई देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण देखील ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. जे बॉल आले मायकल भाई आपण बॉल लगेच पोचवा. एक यंग डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. मायकल भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. चेंडू आला तर आपण लगेच पाठवायचं आहे आणि सहकार्य करत राहा. आपल्या कमिटी मेंबर्स मधले एक महत्त्वाचे सदस्य ते देखील आहेत मायकल भाई. चला सुरुवात करूया पुन्हा एकदा. आपण सामन्याकडे वळूयात. चला लवकर फिल्डिंग फिरून घ्या. चला गावचे वरिष्ठ मंडळी जिथे पण असाल तुम्हाला विनंती करतो मंचावरती येण्याची पुन्हा एकदा आणि आपण देखील मंचावरती येऊन आनंद लुटायचा आहे सामन्याचा टुर्नामेंटचा. चला फिल्डिंग सजून घ्यायचे. टीम शिवांश इलेव्हन, टीम राजेश सातवी घाई करा. चला या ठिकाणी एक सामना या ठिकाणी इनिंग संपले. विनंती करतोय मुसारने वर्सेस मुसारने वॉरियर्स आणि तनिष इलेव्हन. मग आता काय करायचं. चला आपण मुसारने वॉरियर्स आणि तनिष इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज कम टॉस करण्याकरिता. तनिष इलेव्हन महेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं बक्षीस. कोणताही बॅटरचा मारा आणि षटकार हॅट्रिक करता 500 रुपयाचं बक्षीस महेश पाटील यांच्याकडनं. आणि
विवेक शेळके यांच्याकडनं देखील 100 रुपये बक्षीस असेल षटकाराला. चला स्क्वेअर लेग साईडला पहिला बॉल टोटावलाय, चेंडू चाललाय दन 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 करत. पहिल्या बॉलवर आलेला दर्जेराज श्रोक चौकार 4. खातं ओपन झालाय. चला दोन्ही कर्णधार उपस्थित झालात. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. साहेब आपण थोडंसं साईडला कॅमेरा आहे. चला सुरुवात करूया आपण. एक निर्णायक सामना आहे. हा सामना 3 ओव्हरचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना 3 ओव्हरचा म्हणजे हा सामना संपल्यानंतर येणारा सामना 3 षटकांचा असेल. चला दोन्ही संघांना आपले बोलणार कोण आहे? वॉरियर्स मुसारने वॉरियर्स संघाचा कर्णधार या ठिकाणी कॉलिंग करतोय. छापा आणि टॉस आपण जिंकलाय. आपला निर्णय फलंदाजी आणि समोरच्या संघाला आपण किती धावांपर्यंत टार्गेट देणार आहात? 50+. ठीक आहे. आपण बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील असतील. आणि 50 धावा जर टार्गेट सांगितलंय, परंतु तुमच्याकडे असे चांगले गोलंदाज आहेत की आपण 50 धावा थांबवू शकताय. विशाल दिनकर मी स्वतः आहे. हितेंद्र शेळके. धन्यवाद. चांगले गोलंदाजांची नावं देखील आहेत आणि चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून होत आलाय. परंतु 50 धावा कशा पद्धतीने रोखतील? येणाऱ्या 3 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये 3 षटकामध्ये 50 धावांचं टार्गेट तर दिलंय, परंतु आपल्याला जावं लागणार आहे या सामन्याच्या ग्राउंडमध्ये. चला या पहिल्या चेंडूवरती बघू शकाल 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, जिथे पहिला चौकार आलाय त्यानंतर विकेट. वा दर्जेदार खेळ. कारण या ठिकाणी महत्वाचा सामना आहे. यावेळेला पुन्हा एकदा काय दर्जेदार बॉल टाकलाय, त्यावर पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 5 धावा झाल्यात आणि या 34 धावांचं आव्हान जे करत असताना इथे राजेश सातवेला बघतो गोलंदाजी करता. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार. 4 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे 6 धावा फलकावरती, एक डिक्लेअर झोन. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. राजेश सातवेला मोठे फटके खेळणं तेवढं सोपे नाहीये. मग एक एक धाव तेवढीच महत्वाची आणि एक एक चेंडू तेवढाच महत्वाचा आहे. एक एक धाव तुमच्या संघाला पुढे घेऊन जाण्यास खूप सारी मदत करू शकतं. आणि मग या ठिकाणी एक एक डॉट बॉल त्या तेवढ्याच संघाला तुम्हाला देखील कमबॅक करून देऊ शकतं. यावेळेला फटका हवेत आहे. फटका चांगला सजवलाय. जेल होईल का पाहावं लागणार आहे. खेळाडू चेंडू खाली आहे, त्याच्याकडनं होणार नाही. चूक आहे. यावेळेला खेळाडू होईल बाद. बॅक टू पवेलियन. अतुल बाद होत आहेत. एक मातब्बर फलंदाज जो बाद झालाय. मग दर्जेदार खेळ करत असताना मात्र या ठिकाणी मिस स्टँडिंग फटका त्याच्या माध्यमातून लॉंग साईडला खेळाडू आला आणि मग शेवटपर्यंत चेंडूवर ज्यानं लक्ष टाकला आणि मग कुठल्याही प्रकारची चुकी त्याच्या माध्यमातून होत नाहीये. कारण आपण खेळ चांगला रंगवतोय आणि एक निर्णायक सामना जर खेळताय ना, मग तुम्हाला फिल्डिंग खूप जास्त महत्वाची आहे. की सातत्याने मी म्हणत असतो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फिल्डिंग हा क्रिकेट मधला एक पाठीचा कणा मानला जातोय. जेव्हा बॅटर आपल्याकडनं परिपूर्ण रिझल्ट देत असतो ना, चांगले फटके स्ट्रोक चांगले खेळत असतो ना, तेव्हा ते स्ट्रोक थांबवणं त्याचं काम असतं क्षेत्ररक्षकाचं. मग या ठिकाणी त्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला राजेश सातवी या ठिकाणी पहिलं षटक समाप्त करतोय. या पहिल्या षटकानंतर धावत संख्या पोहोचले गावदेवी एंटरप्राइजेस संघाची 6-6. चला निर्णायक षटक या ठिकाणी समाप्त झाला. येणाऱ्या अजून काही षटकांचा खेळ आहे. अजून 28 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 28 बॉल 28 धावा. यावेळेला चेंडून उचली घेतली आहे. पंचांकडे थोडीशी दाद मागितली जाईल. डॉट बॉलची उद्घोषणा होते.
सामना रफ अँड टफ आहे. सामना संपला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगणार आहे. सामन्याला मज्जा येणार आहे. प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू एक लक्ष टाकून पाहत राहिलाय की सामना कोणता संघ विजय होतोय. यावेळेला स्टँडिंग स्ट्रोक त्या ठिकाणी जेल होईल का पाहावा लागणार आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली चुकी. निवास सारख्या खेळाडूला या ठिकाणी जीवनदान मिळतंय. एक धाव देखील मिळते. गोलंदाज आपण बघू शकाल विशालनं जीवनदान दिलंय निवासला, कारण निवास देखील चांगली फलंदाजी करणं जाणतोय. अक्षय भोईर बॅटिंग स्टँड वरती आलेत. अक्षय भोईरवर जास्तीत जास्त नजरा असतील. अक्षयनं जर चांगली इथून फलंदाजी केली ना तर मग या सामन्याला एक वेगळी रंगत येऊ शकते, परंतु त्या दर्जाचा खेळ त्याला करावा लागेल. यावेळेला फटका हवेत बॉल आहे. झेल घेतला जाईल. वा दर्जेदार कॅच. काय झेल घेतलाय. एका मागून एक विकेट जात आहेत. एका मागून एक खेळाडूंना देखील परतीचा प्रवास करावा लागला. चला लवकरात लवकर पुढचा बॅटर पाठवायचा आहे. सुनील येत आहेत नवीन बॅट्समन जे नवीन बॅटिंग करण्याकरता. सुनील पुन्हा एकदा बॅटिंग स्टँड वरती जाण्याकरता. गावदे एंटरप्राइजेस संघ देखील चांगली बॅटिंग करणं जाणतोय. अक्षय भोईर यांच्याकडनं थोडीशी कदाचित बॅट मधली नजाकत कमी जाणवली आणि मग 70-70चा बॉल आहे. आणि मग जसं वातावरण थंड होत जातं ना तेव्हा 70-70चा बॉल हा शूट होत नसतो. एक लक्षात घ्या की सेन्सिबल क्रिकेट देखील खेळत असताना आपल्याला देखील चांगला खेळ करावा लागणार आहे. त्या ठिकाणी 70-70चा बॉल आहे आणि त्या ठिकाणी तो बॉल जसं वातावरण थंड होत जातो ना त्या पद्धतीचा तो चेंडू देखील शूट होणं थोडं कमी होतो. आणि पुढचा बॉल बघूयात. डॉट बॉल. काय चेंडू टाकला जातोय. एक एक बॉल तेवढा निर्णायक महत्वाचा या सामन्याला पकड देण्याचं काम करतोय. 4 षटकाचा सामना आहे मग तिथे प्रेशर देण्याचं काम करतायत. गोलंदाज आपल्याकडनं प्रयत्न करतोय. विकेट किपर राजेश सातवे प्रत्येक चेंडूवर वेगळं व्हेरिएशन करायला सांगतोय आणि मग कुठे टप्पा ठेवायचा कोणत्या बॅटरवर कसं चेंडू टाकायचा पूर्णपणे या क्रिकेटचा अभ्यास असलेला राजेश सातवे. यावेळेला फटका आडव्या पट्ट्याने खेचलाय परंतु पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आता चेंडूने थोडीशी दिशा चेंज केली. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चेंडूला फेक करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने धाव फलक पुढे नेण्याचा मनसुबा. 9 आकडा. चला 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा एक बॉल जो टाकणं बाकी आहे. विशाल यांचा वा काय दर्जेदार गोलंदाजी केली. ज्या पद्धतीनं शिवांश 11 संघाने सुरुवात केली त्या पद्धतीनं टीम गावदेवी एंटरप्राइजेस देखील सुरुवात करते. बॅट चांगला फटका खेळतोय. बॅट मधून आलाय. निवासची थोडीशी घाई पाहायला मिळते की दुसरी धाव देखील यायला पाहिजे होती परंतु या ठिकाणी एकच येते. षटक संपेल 2. या 2 षटकांमध्ये धाव संख्या लागली डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली. 10-10 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12 धावा ह्या कमवाव्या लागणार आहेत. 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 2 षटक जिथे तुम्हाला खूप सारे अत्यावश्यक जिथे तुम्हाला लढावं लागेल झगडावं लागेल. तुमच्या बॅट मधली कला दाखवावी लागणार आणि मग या 24 धावा कशा पद्धतीने रोखतील. गोलंदाजाचा आता कस लागलाय जातोय. चला आपण पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती बघणार आहोत. गोलंदाज आदित्य सुरुवात करण्याकरता. षटक क्रमांक 3 सुनील समोर आहे. आता सुनीलला इथून नजाकत करावी दाखवावी लागणार आहे. चांगले नजाकत बरे श्रोक त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतील का. पॉइंटच्या कव्हरला खेळाडू उभा केलाय. नंतर बॅकअप आहे. त्यानंतर कव्हर साईडला 2 खेळाडू ठेवले आहेत म्हणजे असे चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ठेवली गेली आहे. स्क्वेअर लेग साईडला मिड ऑन साईडला मिड ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आहे परंतु 12 बॉल आणि 24 धावा. फुल बॉल फुल टॉस हवेत बॉल आहे. जेलची संधी. सुनील बाद होईल का पाहावं लागणार आहे. जेल सोडला जातोय. एक सोपा जेल पुन्हा एकदा सोडला जातोय. सुनील सारख्या हार्ड हिटरला तुम्ही जीवनदान देताय. एकमेकांचं कॉम्बिनेशन कदाचित नसलं मग कदाचित हा जेल सोडला गेलाय. मग आपल्याकडनं एकमेकांचं कॉम्बिनेशन कुठेतरी एकमेकांचा साथ आणि आवाज देणं तेवढाच महत्वाचा होता परंतु या ठिकाणी तसं काय पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल. त्या ठिकाणी चेंडूला थोडासा हाईट दिली आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल निघून.
एका धावेवर धाव फलक पुन्हा सरकेल 13 या आकड्यावरती आहे. 21 धावांची आवश्यकता. 21 9 चेंडू 10 चेंडू 21 धावा. चला पुन्हा एकदा आपण बघू शकता सुनील यांना बॅटिंग स्टान्स वरती 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू मध्ये 3 धावा तर मिळवल्यात, परंतु येणारा चेंडू पावा लागणार आहे. यावलेला फटका चांगला स्क्वेअर लेग साईडला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा मनसुबा आहे तिथे. 2-2 धावा तुमच्या संघाला खूप जास्त मदत करू शकतात. 2 धावा पूर्ण सुनीलच्या बॅटमधनं. धावा संख्या 15 लागली आहे. 9 बॉल आणि 19 धावा. सामना संपला नाहीये. रफ अँड टफ सामना घडतोय. 2-2 धावा तेवढीच महत्वाची. निवास आणि सुनील यांच्या दोन बॅटर्स ची सध्या चांगली साझेदारी पाहायला मिळते. गावदेवी एंटरप्राइजेस संघ जिथे चांगला प्रयत्न करतोय, एखादा मोठा फटका आपल्या संघाला कमबॅक करू शकतोय. पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल काय दर्जेदार बॉल टाकलाय. डॉट बॉल कुठेतरी 3 चेंडू हे लेग ब्रेक टाकले आणि मग चौथा बॉल तो बघायला गेला तर सुनील नारायणच्या ऍक्शन प्रमाणे चेंडू टाकला, हाताळणी केली. यावेळेला पुन्हा एकदा आता पंच आमच्या दिशेला वळतील. निश्चित रूपानं खराब बॉल वाईट बॉल टाकला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. एक धाव आली आहे. पुन्हा एकदा एक धाव आली आहे. एका धावाने धाव फलक 16 लागली जाते. यावेळेला चेंडूला आपटून टाकला गेला. आता यावेळेला झेल होईल का पाहावं लागणार आहे. खेळाडू तोसा थोडासा चेंडू पासून दूर. पुन्हा एकदा 2 धावा. 2-2 धावा घेण्याचा मनसुबा थांबत नाहीये. सुनील सातत्याने 2-2 धावा घेतोय. आपल्या संघाला 2-2 धावाचा मुनाफा करून देतोय. 18 धावा लागल्या जात आहेत फलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेला पुन्हा एकदा मी स्टँडिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा होतील का पाहावं लागणार आहे. 2 धावा त्या होतात पूर्ण. षटक संपेल. तिसरं आणि धाव संख्या फलकावरती लागले जाते 20. विजया करता 6 चेंडू आणि 14 धावा. सामना संपला नाहीये. 6 चेंडू आणि 14 धावा. नाही 20 धाव फलकावरती आहेत. विजया करता अजून 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. एक निर्णायक सामना आपण बघतोय. डू ऑर डाय, ज्यामधून जो सामना जिंकेल तो सामना तो टीम तो पुढे जाईल, त्याला चाल मिळेल आणि जो संघ या ठिकाणी पराभूत होईल त्याला मात्र इथे आता 2026 चा आपल्याला निरोप घ्यावा लागेल. चला पुन्हा एकदा थोडी घाई करा. चला एंटरप्राइजेस गावदेवी एंटरप्राइजेस संघ दोन्ही संघ फिल्डिंग सजवले. आपण जास्तीत जास्त वेळ घालवू नका प्लीज. आपल्या इंडिया विरुद्ध बॅटिंग तर चांगली आहे त्याची. इंडिया विरुद्ध ते भारीच गेलतो. शतक मारला. चला शेवटचं षटक आहे बाकी. निर्णायक सामना जो आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 6 बॉल 14. यावेळेला मी स्टँडिंग बराच स्ट्रोक त्या ठिकाणी राजेश सातवे आहे. झेल घेतील का पाहावं लागणार आहे. झेल होतोय काय. झेल घेतला जातोय. चला लवकरात लवकर पुढचा बॅटर. सामना संपला नाहीये. सामन्याला आपण अजून एकदा कमबॅक करू शकता. एखादा चांगला स्ट्रोक मोठा फटका बसला ना तरी पण तुम्ही मागे येऊ शकता. सामन्यामध्ये आपलं कमबॅक करू शकता. चला टीम दोन्ही मुसर्णे वॉरियर आणि तनिष इलेव्हन दोन्ही संघ तयारीला लागा. दोन्ही संघ लवकरात लवकर तयारी लागायचा आहे. सामना संपल्यानंतर लगेच आपण त्या ठिकाणी खेळणार आहोत.
चला नवीन बॅटर बॅटिंग स्टँड वरती जातोय. ऋतुराज आलेत. चला 5 बॉलचा समाचार घेण्याकरता ऋतुराजला इथे बॅटिंग करावी लागणार आहे. फटका चांगला आहे. झेल होईल का पाहावं लागणार आहे. झेल पुन्हा सोडला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुनील थोडेसे फास्ट आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2-2 धाव्याने देखील तुम्ही कमबॅक करू शकता. तेवढी 2 धावा देखील या प्रेशर कमी करू शकतात. 4 चेंडू आणि 12 धावा. 22 धाव फलकावरती लागल्या आहेत. यावेळेला आता चेंडू खूप जास्त उसळी घेत असताना बाहेर पडला जातोय. वाईट पडलाय. एक अतिरिक्त धाव मिळते. 1-1 2-2 धावा तुमच्या सामन्याला पकड देऊ शकतात. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज बघायला गेलं तर यावेळेला स्क्वेअर लेग साईडला फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. चौकार येतोय. ऋतुराज या सामन्याला पूर्णपणे कलांडणी देण्याचं काम करतोय. वाह काय चौकार. दर्जेदार स्ट्रोक आलाय आणि या चेंडूवर चौकार आलाय आणि धावसंख्या फलकावरती गेली आहे. धावसंख्या फलकावरती आहे 27. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. काय सामना घडतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू होतोय डॉट आणि पुन्हा एकदा प्रेशर होत येते. टीम गावदेवी एंटरप्राइजेस संघ खूप जास्त चांगला चेंडू त्यावर 2 धावा यायला हव्या होता. सुनील सारखा हार्ड हिटर पुन्हा एकदा नो स्ट्राईकला राहील का पाहावं लागणार आहे. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता परंतु निर्णायक चेंडू. आता पंच कळवतील. पंच त्या ठिकाणी निश्चित रूपाने म्हणतायत माफी मागतायत. आपण बघायचंय पूर्णपणे. कदाचित पंचांना ती रेषा दिसत नाहीये. आपण काहीतरी तिथे निशाणी ठेवायला पाहिजे. ओके ठीक आहे धन्यवाद. चला डॉट बॉल होतोय त्या ठिकाणी. 1 चेंडू आणि 7 धावा. सुपर ओव्हर होईल का पाहावं लागणार आहे. यावेळेला आता खराब बॉल टाकला जातोय. पुन्हा एकदा चुरस्ता लागली सामन्यामध्ये. षटकार कंपल्सरी षटकार असला तर कदाचित सामना विजयी होईल. षटकार ठोकला तर ऋतुराज करिता 2000 रुपयाचं बक्षीस. यावेळेला आता बॅटची कडा आणि सामना जिंकतोय शिवांश इलेव्हन संघ बेस्ट ऑफला. काय सामना झाला. वा चला आपण लवकरात लवकर फिल्डिंग करण्याकरिता जायचं आहे. मुसारने वॉरियर चला लवकरात लवकर फिल्डिंग करण्याकरिता. तीन षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा लक्षात घ्या. 3 षटकांचा सामना आहे. काय सामना घडतोय. मात्र राज्य 7वीच्या टीमला या ठिकाणी पूर्णपणे प्रतिसाद मिळतोय. राजेश सातवे आपलं बक्षीस घेण्याकरता आपण मंचावरती यायचंय. राजेश सातवे मला याच्यावर लिहून देतो का. अरे याच्यावर लिहून दे ना मला. त्याच्याकडून माहिती काढणं लिहून घे. लीग फॉर्मॅट तसाच असतो ना. आता कमिटी मेंबर कसं काय लीग फॉर्मॅट कसं काय आता पहिली दुसरी